केली. मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. 34 नंबर, पान नंबर 52, गाथा नंबर 34. गाथा पाठ. देह वसंतु विनविछिवई नियमे देहु विजोजी देह छिपई जोवी नवि मुनि परम पौसोजी जो देह में रहता हुआ भी देह को जो छूता नहीं ना देह भी जिसको छुए तो मान परमात्मा वही. आचार्य योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य बहिरात्मा जीवाला अंतरात्मा अवस्था प्राप्त करून अंतरात्मा जीव परमात्मा अवस्थेला कशा मार्गाने जाईल, ज्या कारणाने जाईल त्याची या ठिकाणी आपणाला गुरु किल्ली दाखवत आहे. मागटल्या गाथेत सांगितलं, देहरूपी देवालयामध्ये राहतो सिद्ध निश्चयाने तो आपला प्रत्येकाचा परमात्मा विद्यमान आहे आणि त्याला तू संशय करू नको, मी परमात्मा शुद्ध आहे का अशुद्ध आहे. संशय झाला. शुद्ध स्वभाव निश्चयाने असताना अशुद्ध मानणे विपरीत आहे. मी काय आहे असा तर अनध्यवसाय आहे. माझा संशय विपर्य अनध्यवसायाने रहित मी या देहामध्ये राहत असताना सुद्धा देह जडरूप होत नाही आणि देह आत्मा चैतन्यरूप होत नाही. भगवंताची मूर्ती कधी मंदिररूप होत नाही आणि मंदिर कधी मूर्तिरूप होत नाही. मूर्तीमुळे मंदिराला मंदिर संज्ञा प्राप्त होते. तसं आपला आत्मा चैतन्य त्याचा प्राण आहे आणि चैतन्य प्राण आत्मा या शरीरामध्ये आहे. म्हणून या शरीराला प्राण ही संज्ञा देण्यात येते. पण एकूण प्राण किती सांगितले आचार्याने? 10 प्राण, 5 इंद्रिया, 3 बल, आयुष्य आणि श्वासोश्वास हे जीवाशी संबंधित असणारे 10 प्राण आहेत. मग या 10 प्राणाला प्राण संज्ञा केव्हा प्राप्त होते? चैतन्य प्राणरूप आत्मा या आपल्या शरीरामध्ये आहे
म्हणून त्या 10 प्राणाला प्राणसंज्ञा प्राप्त होते. आणि चैतन्य जाणणारा आत्मा या शरीरातून निघून गेला तर या शरीराला प्राणसंज्ञा 10 प्राणाला 10 प्राणसंज्ञा प्राप्त होत नाही. जसं ऋषभसागर महाराज होते, पण ऋषभसागर मोतीचंद गांधी होते त्यावेळेला, किरणचे वडील. त्याला त्यांच्या चातुर्मास तिथे इथे पण झालता आणि तिथे पण राहिले होते काय तर. मग त्याने एक सोपं सरळ उदाहरण देणार लोकाला. म्हणजे अध्यात्मच आहे, पण अध्यात्माचे उदाहरणं असताना सुद्धा सोप्या सोप्या भाषेत सांगणार. एक राजाचा मुलगा आहे, त्या एक मोठ्या शेठजीचा मुलगा आहे. तो कॉलेजला जात आहे आणि कॉलेजला गेल्यानंतर एक गाडी त्याला पाठवली जात होते आणि ती गाडी याला त्याला उशीर झाला. पण मुलगा काय केला, दुसऱ्या मित्राच्या मुलाच्या गाडीमध्ये घरी गेला. मग वाढला विचारला, रे गाडी कुठं आहे तुला? दुसऱ्याच्या गाडीत आला. नाही, गाडी आली नाही म्हणून मी मित्राच्या गाडीमध्ये आलो. मग शेठजीने म्हणले ठीक आहे जा म्हणले. मग त्या कॉलेजला 11 गेट होते, तिथे 11 गेट होते जाण्याचे. मग दुसऱ्या दिवशी शेठजीने 11 गेटमध्ये 11 गाड्या पाठवून दिल्या. कुणीकडनं आला तरी तू गाडीमधून येते, म्हणजे दुसऱ्याच्या गाडी तुला येण्याची आवश्यकता नाही. मग तो दररोज एकेका गेटनं गाडीतून घरी येणार आणि जे 11वं गेट होतं ते 11व्या गेटतून कधी जाणारच नाही. वडील विचारले, अरे 11 गेट आहे तर तो 10 गेटनं जातो, एक गेटनं जात नाही, गेलाच नाही. तसं 10 प्राणी 10 गेट आहेत तिकडेच जातो, पण चैतन्य प्राणी जो गेट आहे तिकडे जात नाही. म्हणजे त्यांना गोष्टीतून, छोट्या गोष्टीतून अध्यात्म कसं सांगायचं म्हणजे तिथे सांगायचं आहे की या 10 प्राणाला चैतन्य प्राणामुळे याला प्राणसंज्ञा आहे. एक लौकिक व्यवहारामध्ये हे 10 प्राण सांगितले आत्म्याचं शरीराला, आणि लौकिक व्यवहारामध्ये 10वा प्राण कोणता आहे प्रदीप? लौकिक व्यवहारामध्ये 10वा प्राण कोणता आहे? धन. स्थूल रूपाने लौकिक व्यवहारामध्ये 10वा प्राण धनाला म्हटलं जातं. धन, पैसा. पैसा नसेल तर लौकिक व्यवहार चालेल का? नाही. म्हणून चरणानुयोगामध्ये लिहिलेलं आहे, साधूपशी एक जर दमडी मिळाली तर त्या साधूची दमडीची किंमत होते. पण ज्यांनी सर्व सोडलेलं आहे आणि त्यांनी परत एक दमडी जरी ठेवली तर त्या साधूची दमडीची किंमत होऊन गेली, म्हणजे काही किंमत राहिली नाही. आणि गृहस्थीपाशी एक दमडी नसेल तर त्याची दमडीची किंमत समाजामध्ये होत नाही. तसं इथे लोकव्यवहारामध्ये 11वा प्राण एक धन सांगितलं, बाकी सगळे त्याच्यात गर्भित होतात पण मुख्य रूपाने. मग समजा आपण काही धन घेऊन निघालो आणि जाता जाता कुठेतरी चोरांनी, डाकूने आपल्याला पकडलं. ते काय म्हणतात, तुमच्यापासलं धन, पैसा आम्हाला द्या, नंतर आम्ही तुम्हाला मारतो. मग आता 11वा प्राण श्रेष्ठ का चैतन्य प्राण श्रेष्ठ? 11वा प्राण श्रेष्ठ का चैतन्य प्राण श्रेष्ठ? तेव्हा काय म्हणतो, हे घेऊन जा, पण मला जीवाला जे श्रेष्ठ का झाला शेवटी? चैतन्य प्राण जर जगले, आपण जगलो तर आज चोरांनी नेलेले पैसे उद्या परत कमवू शकतो. म्हणून आचार्य म्हणतात, चैतन्य प्राणरूपी आत्मा या शरीरामध्ये आहे, म्हणून या शरीराला किंमत आहे. आणि शरीराच्या सानिध्यात मिळालेले जे धन आहे, प्राण,
त्याला सुद्धा केव्हा किंमत आहे? चैतन्य आत्मा शरीरामध्ये विद्यमान असेल तर त्या बाकी सगळ्या प्राणाला प्राणसंज्ञा प्राप्त होते. सुमेरू पर्वताच्या खाली सुवर्ण आहे का नाही? मेरू पर्वताच्या खाली सुवर्ण आहे. त्या सुवर्णाला काय किंमत? कधी ते खाणीतून निघणारच नाही. प्युअर सुवर्ण आहे, त्याचे अलंकार होणारच नाही. तर त्या सुवर्णाला काहीही किंमत नाही. पण जे खाणीमध्ये माती धोंड्यामध्ये सुवर्ण आहे आणि त्याला 16 तास देऊन त्याला शुद्ध केल्यानंतर ते सुवर्ण जेव्हा बाजारात येतं त्याचे अलंकार होते, त्याला किंमत आहे. तसं प्रत्येकापाशी कारण परमात्मा भगवान आत्मा प्रत्येकापाशी आहे, नाही असं नाही. पण जो जीव तशा प्रकारे श्रद्धान करेल, ज्ञान करेल, अनुभव करेल, तर तो जीव काय झाला? खाणीत असणाऱ्या सुवर्णापासून पुढे त्याचे अलंकार बनणार आहे. पण मग आता या गाथे सांगतात, आगे शुद्ध आत्मा से भिन्न इस देह में रहता हुआ भी देह को स्पर्श नहीं करता है और देह भी उसको नहीं छूता है, वह कहते हैं. मग शुद्ध आत्मा या देहामध्ये राहतो पण देहाला स्पर्श करत नाही. ते स्पर्श करत नाही याचा अर्थ आत्मा शरीरामध्ये आहे. मग स्पर्शाच्या 8 पर्यायाचं ज्ञान करतो का नाही? हलका, भारी, कठीण, कोमल, स्निग्ध, वृक्ष, हे 8 प्रकारच्या स्पर्शाच्या पर्यायाचं ज्ञान करतो का नाही? करतो. मग स्पर्श करून करतो का स्पर्श न करता करतो? स्पर्श करून करतो. मग आत्म्यामध्ये स्पर्श नावाचा गुण आहे का? काय लिहिलं ते? स्पर्श नाही करता है. जी त्या क्षेत्रामध्ये जिथे शरीर आहे त्याच क्षेत्रामध्ये तो आत्मा आहे, पण त्याला स्पर्श करत नाही. स्पर्श करत नाही कारण अस्पर्श नावाचा गुण आहे. काय? अस्पर्श नावाचा गुण असल्यामुळे स्पर्श करत नाही. पण अस्पर्श नावाचा गुण असताना सुद्धा स्पर्शाला जाणणे ज्ञान स्वभाव आहे. मग जाणणं ज्ञान स्वभाव आहे, त्याला ज्ञानाला जाणण्यासाठी आत्म्यामध्ये स्पर्श गुण पाहिजे असा नियम नाही. म्हणून मग तिथे आचार्याने सांगितलं, या देहामध्ये राहून सुद्धा स्पर्श करत नाही आणि देहसुद्धा कधी आत्म्याला स्पर्श करत नाही. तर कुणाला सांगितले? जे सिद्ध भगवान झाले प्रदीप, त्यांना सांगितलं का? जे आर्हंत झाले त्यांना सांगितलं का? जे छपक श्रेणीवरती आहेत त्यांना सांगितलं का? जे 6व्या-7व्या गुणस्थानावरती मी त्यांना सांगितलं का? नाही. 4थ्या-5व्या गुणस्थानावरती सम्यक दृष्टी त्यांना सांगितलं का? नाही. त्यांना पण माहिती आत्मा आणि शरीर एक नाही. मग श्रद्धा आहे का नाही त्यांची? श्रद्धा आत्मा आणि शरीर भिन्न आहे. श्रद्धा आहे, स्वपराचं ज्ञान आहे. मग जे 4थ्या गुणस्थानापासून सिद्धापर्यंत सर्व जीवाला स्वपराचं भेद विज्ञान आहे आणि स्वशुद्ध आत्म्याला स्वशुद्ध आत्मरूपाने जाणतात, पाहतात, अनुभव करतात, पण ते सम्यदृष्टी आहे. आता उद्देश कोणाला आहे? पहिल्या गुणस्थानावरती मिथ्यादृष्टी जीवाला. मग मिथ्यादृष्टी जीवाला सम्यदृष्टी करण्यासाठी, बहिरात्मा जीवाला अंतरात्मा करण्यासाठी उद्देश आहे. मग यालाच समयसारमध्ये कुंदकुंदाने अनेक दृष्टांत दिले. दर्पण प्रतिबिंब रूपाने परिणत झालेला आहे.
आहे दर्पण प्रतिबिंब रूपाने परिणत झालेला आहे. अग्नी लाकडाला जाळत आहे. काय करत आहे? अग्नी लाकडाला जाळत आहे. दर्पण प्रतिबिंब रूपाने परिणत आहे. आणि एक सुवर्णाची अंगुठी चिखलामध्ये ठेवलेली आहे. कुठे? चिखलामध्ये. हे 3 उदाहरणं आचार्याने दिले. पहिलं उदाहरण काय सांगितलं? पहिलं उदाहरण काय सांगितलं? कसं आहे? अग्नी लाकडाला जाळतो. मग जो अग्नी जेवढ्या क्षेत्रामध्ये पेटलेला आहे, मग तो पेटलेला अग्नी कुणाला जाळत आहे? लाकडाला. बरोबर. मग जळणारं लाकूड आणि जाळणारा अग्नी दोन्ही एका ठिकाणी आहेत का नाही? दोन्ही एक आहेत का? म्हणजे जिथे लाकूड जळत आहे आणि तिथेच अग्नी आहे. मग दोघांचं क्षेत्र एक असताना अग्नी लाकूड रूप नाही, लाकूड अग्नी रूप नाही. आपण घरी गॅस पेटवतो, क्षेत्र एकच आहे की नाही? का इकडे अग्नी लाकूड आणि इकडे अग्नी आहे का? दोघांचं क्षेत्र एक आहे. पण क्षेत्र एक असताना सुद्धा तिथे 2 पदार्थ भिन्न आहेत. तसं जळणारा लाकूड, जाळणारा अग्नी. तर लाकडाच्या ठिकाणी जेवढे तुम्हाला ज्ञानाचे जरी पदार्थ जाणण्यात येतात ते सगळे लाकडाच्या ठिकाणी आहेत, नेय. आणि जो अग्नी जाळतो तिथे जाणणारा ज्ञानस्वरूप आत्मा आहे. कोण आहे? म्हणजे एक नेय आणि जाणणारा ज्ञानस्वरूप आत्मा 2 भिन्न आहेत. पूर्वी लोक लाकडावरती स्वयंपाक करत होते आणि लाकडं जास्त पेटली, बाहेर आग येऊ लागली, तव्याच्या वर चालली, तेव्हा काय म्हणत होते? लाकडं इजवा का अग्नी इजवा? ज्यांनी केलं असेल त्यांना माहीत आहे. काय इजवा म्हणतात? पेटलाय कोण? हां, म्हटलं काय जातं? लाकडाला इजवा. मग जिकडा भाग, जेवढा अग्नीचा भाग लाकूड पेटला नाही त्याला इजवाच आहे का? व्यवहाराने म्हटलं जातं लाकडाला विजवा, पण तिथे सांगायचं काय आहे? अग्नीला विजवा, लाकडाला नाही. तसं अग्नीच्या ठिकाणी ज्ञान आणि लाकडाच्या ठिकाणी नेय. मग अग्नी लाकडाला जाळत असताना अग्नी आहे का लाकूड आहे? बस. तसं ज्ञान नेयाला जाणत असताना व्यवहाराने ज्ञानघट पटादी पदार्थाला जाणतं व्यवहाराने, पण त्यावेळेला ज्ञानाला जाणत आहे, ज्ञान नेयाला जाणत नाही. आहे सिद्धांत, त्रिकालवर्ती सिद्धांत. ज्ञानाला जाणत आहे, ज्ञान नेयाला जाणत नाही. निश्चय व्यवहार ज्ञान नेयाला जाणतं. दर्पणामध्ये प्रतिबिंब पडलं, मग बिंब आणि प्रतिबिंब दर्पण 3 आहेत का 1 आहे? 3 आहे. बिंब बाहेर आहे, प्रतिबिंब आत आहे आणि दर्पण पण आत आहे. इकडून जर बघितलं तर 3 झाले. बिंब बाहेरच आहे, ते तर भिन्न आहे, सर्वाला मान्य आहे. जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब आणि दर्पण भिन्न आहे का अभिन्न आहे?
दर्पण आणि प्रतिबिंब व्यवहारण्याने भिन्न म्हटले गेले. काय म्हटलं जातं? व्यवहारण्याने बिंब, प्रतिबिंब आणि दर्पण भिन्न म्हटले गेले. मग जी प्रतिबिंबरूप परिणती झाली ती बिंबाची झाली का प्रतिबिंबाची झाली का दर्पणाची झाली? प्रतिबिंबरूप परिणती कुणाची झाली? प्रतिबिंबरूप परिणती कुणाची झाली? कोण केलं? दर्पणाने. कुठे दिसतं प्रतिबिंब? कुणाचं परिणमन आहे? दर्पणाचं. बिंबाचं आहे का? बिंब बाहेर आहे. मग तिथे व्यवहाराने म्हणणार दर्पण प्रतिबिंब रूपाने परिणत झाला. व्यवहार बाहेरच्या बिंबाचा आरोप करून, पण ती परिणती दर्पणाचीच आहे. मग ते प्रतिबिंब रूपाने दर्पणच परिणत झालेला आहे, बिंब नाही. जी दर्पणाने दर्पण प्रतिबिंब रूपाने परिणमन करून दर्पणाने दर्पणालाच भोगलेला आहे, दर्पणाने प्रतिबिंबाला बिंबाला भोगलं नाही. हे सिद्धांत आहेत मूळ. हे मूळ सिद्धांत लोकाला सांगा. व्यवहारण्याने तुम्हाला सगळं माहीत आहे की नाही? बिंबाचं प्रतिबिंब आहे, दर्पणाने प्रतिबिंब धारण केलेलं आहे. मग दर्पणाने प्रतिबिंब धारण केलं, मग तो दर्पणाचा शुद्ध निश्चय नाही का अशुद्ध निश्चय नाही? प्रदीप, दर्पणाने प्रतिबिंब धारण केलं, हा दर्पणाचा शुद्ध निश्चय नाही का अशुद्ध नाही? तो दर्पणाचा अशुद्ध निश्चय नाही आहे. मग त्याला अशुद्ध निश्चय नाही का म्हणायचं दीपा? दर्पणाच्या प्रतिबिंबाला अशुद्ध निश्चय नाही का म्हणायचं? तर दर्पण प्रतिबिंब रूपाने परिणत झाला. मग दर्पण प्रतिबिंब रूपाने परिणत ही पर्याय आहे. दर्पणाची प्रतिबिंबरूप परिणती ही पर्याय आहे. मग त्या पर्यायाकडून द्रव्य सांगितलं, म्हणतो अशुद्ध निश्चयाने दर्पणाचं दर्पण प्रतिबिंब रूप आहे. आणि त्याच वेळेला दर्पणाचा शुद्ध निश्चय नाही काय आहे? दर्पणाचा स्वच्छत्व स्वभाव. मग रंगी बेरंगी रूपाने परिणत असताना दर्पणाचा स्वच्छत्व स्वभाव कधीही नष्ट झाला नाही. म्हणून हमेशा आचरणी समय 4मध्ये दर्पण आहे आणि त्या दर्पणासमोर एक मयूर नृत्य करत आहे. काय करत आहे? नृत्य करत आहे. बाहेर मयूर नृत्य करत आहे. मोठा आरसा, त्या मोठ्या आरशाने नृत्य करताना मोर दिसतो. बिंब आहे, दर्पण आहे आणि त्या ठिकाणी मोराचं नृत्य चालू आहे. मग आचार्यांनी त्या ठिकाणी नुसता थांबलेला मोर, उडणारा मोर हे उदाहरण अगदी घेतलं नाही. नृत्य करणारा मोर आणि मोरच घेतले, बाकीचे प्राणी घेतले नाही. कारण मोरामध्ये अनेक रंग आहेत, परस्पर विरोधी धर्म आहेत. मग अनेकांत आनंद धर्माचा प्रतीक मोर आहे. तो मोर घेतला आणि नृत्य करणारा मोर, उत्पादवे, नृत्यामध्ये काय उत्पादवे दाखवला. मग उत्पादवे आहे आणि मोर ध्रुव आहे. मोर द्रव्य आत्मा ध्रुव आहे.
नृत्याची परिणती वेगळी वेगळी आहे. कधी तो इकडून तिकडे नाचतो, कधी तो काय करतो, मोराचा पिसारा पसरतो, ते पण नृत्य आहे का नाही. मग मयूर मोराचा पिसारा पसरतो तेव्हा काय असतं, मयूर नृत्य करता पण त्यांनी मागडनं पोराचा पिसारा पसरला, आपण पुढून बघतो, मागं जाऊन बघा तो आपली महागडली जागा दाखवतो, त्याच्यात ते भरलेलं आहे शास्त्र, पण समोरनं दिसतं बराबर. मग तिथे ते मयुराने पसरलेला मोराचा पिसारा, मयूर आणि त्याचे रंग आणि नाच हे अनेकांत आणि धर्माचं प्रतीक वस्तू आहे. मग ती तसं जसा नाचतो वरडतो तसा आरशामध्ये सुद्धा तसंच दिसतं. मग बाहेरचा मोर चेतन का अचेतन, आतला मोर अचेतन. आतल्या मोराला गळा दाबलं तर काय होतं का, म्हणजे हे आतला आहे तो अचेतन, बाहेरचा आहे चेतन. आणि बाहेरच्या मोराने मोराचं प्रतिबिंब धारण केलं का, नाही, दर्पणाने केलं. दर्पणाने केलं म्हणून अशुद्ध निश्चयनाने दर्पणाचं परिणामन आहे. आणि त्याच वेळेला दर्पणाचा स्वच्छत्व स्वभाव परमशुद्ध निश्चयनाने त्यावेळेला सुद्धा आहे. तर रंगीबेरंगी रूपाने परिणत झाला आणि स्वच्छत्व स्वभाव नष्ट झाला, असं आहे का. मग तसं औदैक, औक्षमिक, क्षावक्षमिक 4 भाव आहे. त्यावेळेला सुद्धा शुद्ध पारणामिक भाव तिथे प्रगट आहे. आरशामध्ये फक्त रंगीबेरंगीपणा प्रगट आहे आणि आरशाचा स्वच्छत्व स्वभाव नाही, असं होईल का. मग तुमच्यापाशी औदैक, औक्षमिक, क्षावक्षमिक, क्षायिक 4ही भाव प्रगट असताना सुद्धा त्याला शुद्ध पारणामिक भाव प्रगट आहे. आणि त्या शुद्ध पारणामिक भावावरतीच हे 5 भाव उत्पन्न होतात. आणि शुद्ध पारणामिक भाव नसेल तर हे 4-5 भाव प्रगट होऊ शकत नाहीत. जे शुद्धी आणि अशुद्धी दोन्ही एका वेळेला आहेत. तुम्ही दर्पण मयूर रूपाने परिणत झालात ते बघायचं आहे. तर दर्पण मयूर रूपाने परिणत होत असताना दर्पण स्वच्छ स्वभावरूप आहे. हे तुमच्या ज्ञानाचं कार्य, बाहेरच्या वस्तूचं नाही. जगातली कोणतीही वस्तू म्हणत नाही की मला तू हेच जाण तेच जाण. द्रव्य गुण पर्याय तिन्ही एका वेळेला असताना तुम्हाला तुमच्या ज्ञानाच्या जरी पर्यायाला जाण्याचं आहे का, गुणाला जाण्याचं का, द्रव्याला जाण्याचं आहे. तुमच्या ज्ञानावर अवलंबून आहे, वस्तूवरती नाही. सुवर्ण खरेदी करायला गेल्यावर सुवर्ण आहे, सुवर्णाचे गुणधर्म आहे, कडे कुंडल आदी अवस्था आहे. मग तिन्ही एका वेळेला सुवर्णामध्ये आहे. ते सुवर्ण म्हणतं का मला कडे कुंडल फक्त पहा, फक्त माझे गुणधर्म पहा, किंवा फक्त सुवर्ण पहा म्हणतं का कोण, कोणी म्हणत नाही. पण तुम्हाला ज्यावेळेला सुवर्ण बघायचा त्यावेळेला तुम्ही सुवर्ण बघता. सुवर्णाचा पिवळेपणा पाहायचा गुण त्याला गुण पाहता, अंगठी पाहायचा त्याला पर्याय पाहता. मग तसं आपल्यामध्ये औदैक भाव आहे, क्षावक्षमिक भाव आहे, अशुद्ध पारणामिक 10 प्राणरूप अशुद्ध पारणामिक भाव आहे. तिथे शुद्ध चैतन्य, शुद्ध आत्मा, कारण परमात्मा पण तिथे विद्यमान आहे. आता हे सर्व असताना तुम्ही तुमच्या ज्ञानाचा विषय काय करायचा आहे तुमच्या ज्ञानावरती अवलंबून आहे. आणि तिथे मानलं दर्पण मयूर रूपाने परिणत झाला तो दर्पण आहे.
म्हणजे मयूर रूपाने परिणत झालेला रंगीबेरंगी दर्पण, त्याला तुम्ही दर्पणालाच रंगीबेरंगी मानला. मग तो दर्पणापासून मयूर निघून गेला. मग दर्पण कसा राहायला पाहिजे? रंगीबेरंगीच राहायला पाहिजे. पण तो निघून गेल्यानंतर त्याचा स्वभाव, मग दर्पण मयूर रूपाने परिणत असताना सुद्धा तिथे दर्पणाचा शुद्ध स्वभाव प्रगट होता का फक्त मयूराचं प्रतिबिंब प्रगट होतं? दीपा, सुवर्णच्या दर्पणाचा स्वच्छता स्वभावही प्रगट होता का मयूर रूपाने परिणत आकार तेवढाच परिणत होता? तर मयूराचा, दर्पणाचा स्वच्छ स्वभाव मयूर प्रकाशित झाला असताना सुद्धा तो स्वच्छ स्वभाव दर्पणाचा कधीही नष्ट झाला नाही. याचा अर्थ काय झाला? शुद्ध परमपारणामिक भावाच्या आधारेच हे सगळे भाव उत्पन्न होतात. आणि शुद्ध परमपारणामिक भाव नसेल तर हे 5 भाव उत्पन्न होऊ शकत नाहीत. आणि आपण काय सांगतो? हे 5 भाव तुमच्यापाशी आहेत प्रगट, आणि शुद्ध परमपारणामिक भाव प्रगट नाही. मग तो 13व्या गुणस्थानामध्ये सिद्ध झाल्यानंतर तिथे प्रगट होणार आहे. तर हे काय झालं? तो नय अशुद्ध निश्चय नयामधला पूर्ण शुद्ध नय आहे. आणि इथे त्रिकालवरती शुद्ध निश्चय नयाची चर्चा करतात. म्हणून आचार्य सांगितले की आत्मा शरीराला स्पर्श करत नाही, शरीर आत्म्याला स्पर्श करत नाही. दूध आणि पाणी दोन्ही एका ठिकाणी आहे. दूध पाण्याला स्पर्श करतं, पाणी दुधाला स्पर्श करतं का? प्रदीप, नाही, पण एका ठिकाणी आहे. मग स्पर्श करतं याचा अर्थ काय आहे? की दूध पाणी रूप होत नाही, पाणी दूध रूप होत नाही. स्पर्श अर्थात त्या ठिकाणी एकमेक न होणे, आपला स्वभाव सोडत नाही. तर मग तसं इथे आचरणे सांगणं आपल्याला की तुमचा आत्मा आणि तुमचं शरीर एका ठिकाणी आहे, एका क्षेत्रामध्ये राहतात, पण दोघांचे भाव भिन्न भिन्न आहेत, एक नाही. ओलं लाकूड जळत असताना अग्नीही प्रगट होतो आणि धूरही प्रगट होतो. मग दोन्ही एक आहेत का? एका क्षेत्रामध्ये आहेत पण एक नाही. तसं धुराच्या ठिकाणी तुमच्या जेवढ्या होणाऱ्या पर्यायात ते धुराच्या ठिकाणी आहे. मती ज्ञानापासून केवळ ज्ञानापर्यंत सगळं पर्याय धुराच्या स्थानी आहे. आणि अग्नीच्या स्थानामध्ये तुमचा स्वतःचा शुद्ध कारण परमात्मा, जे दोघांचं क्षेत्र एक असताना सुद्धा दोन्ही भिन्न आहेत. इथे आचार्य आपणाला शरीर आणि आत्मा हे दोन भिन्न आहेत एका क्षेत्रामध्ये असताना एवढं तुम्हाला स्वपराचं भेद विज्ञान करायला सांगतात. स्वपराचं भेद विज्ञान करून स्वचं श्रद्धान करा, पराला पररूपाने श्रद्धान करा, आणि स्वला स्वरूपाने अनुभव करा. त्याला परपर परायचे भिन्न स्वयं पडलेले ते भिन्न पडलेले राहतील. सकाळी होताना तुम्ही क्लासमध्ये तिथे पूज्यपाद आचार्य काय सांगितलं होतं? गाथेमध्ये सकाळी अमेरिकेचा क्लास चालतो, तिथे समाधी शतक आहे. आणि तो समाधी शतक ग्रंथ द्रव्यसंग्रह, पंचास्तिकाय संग्रह, प्रवचनसार, समयसार, नियमसार, परमात्म प्रकाश, या सगळ्याचा सार त्या 101 गाथेमध्ये आहे. समाधी शतक हे सगळे त्याच्यात थोडक्यात त्यांनी घेतले सगळे. मग तिथे सांगितलं शरीराच्या देहाचा राग सोड.
काय सांगितलं? शरीराच्या देहाचा राग सोड. शरीराला सोडायला सांगितलं नाही, चेहऱ्याला तोडा फोडायला सांगितलं नाही, फक्त शरीराबद्दल राग सोडायला सांगितलं. तिथे हे सांगतात ते पूज्यपाद आचार्य काय ते योगींद्राचार्य त्या कुंद कुंद समयसारमध्ये सगळे, पण हजारो ज्ञानीचे एक उत्तर असतात आणि हजारो अज्ञानीचे हजार उत्तर वेगळे वेगळे असतात. मग इथे तुम्हाला काय सांगितलं? दोन्ही भिन्न आहेत, एक नाही. एवढं तुम्हाला फक्त श्रद्धान करायचं आहे. तोडायचं नाही, फोडायचं नाही, द्वेष करायचा नाही. अज्ञान अवस्थेमध्ये राग करतो, शरीर माझं आहे, माझं आहे. आता अचानक शरीर माझं नाही, तर शरीराचा द्वेष करायचा का? प्रतिद्वेष करायचा का? नाही करायचा. आपल्याला पूर्वी अज्ञान होतं, कांदा बटाटा लसूण खात होतो, त्यावेळेला त्याच्याबद्दल काय होता? राग होता. आता सोडून दिलं. कांदा बटाटा लसूण कसं आहे? वाईट आहे. कुठं वाईट आहे? तो ग्रहण करत होता, राग होता म्हणून चांगला माणूस होता, आणि आता सोडून दिलं म्हणून द्वेष करायचा का? जे बहिरंगातल्या पदार्थाचा राग द्वेष करायचा नाही. अज्ञान अवस्थेत ग्रहण करत होतो, आता देवगुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर थोडंसं ज्ञान झालं. मग हे कशासाठी सोडले? कांदा बटाटा लसूण आधी का सोडलं? कशासाठी सोडले? शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, गुरुने सांगितलेलं आहे, भगवंताने सांगितलेलं आहे म्हणून सोडलं, तर त्याला काही किंमत नाही. मग अनंत काही जीव आहे म्हणून सोडलं, ते पण चुकीचं आहे. व्यवहाराने ते सगळं सत्य आहे. देवगुरु शास्त्राने सांगितलं अनंत काही जीव आहे म्हणून सोडलं, हे व्यवहार सत्य आहे. पण मूळ काय आहे? मी जसा एक जीव आत्मा आहे, मला जसं दुःख नको आहे, तसं सर्व संसारी जीवाला दुःख नको आहे म्हणून ते सोडले गेले. मला दुःख नको, तसं त्या जीवाला सुद्धा दुःख नको म्हणून सोडलं गेलेलं आहे. मूळ कारण इथून पाहिजे. आणि ते जीव आज उद्या त्याला आपले शत्रू होऊन आपल्या शरीरामध्ये एकेंद्रीय बॅक्टेरिया होऊन रोग उत्पन्न करणार आहे. काय? जे अनंत काही जीवाला मारलं ते जीव शत्रू होणार, पण पुढे आपल्या शरीरामध्ये येऊन रोग तयार करणार आहेत. खेळामध्ये काय सांगितले पंडित जवळ? जीव अनंत सुख चाहे दुखते है भयवंत. मग सगळे जीव सुखाची इच्छा करतात, दुःखापासून भयभीत आहे. मग तसं मला सुख पाहिजे, दुःख नको, म्हणून त्या जीवाला सुद्धा दुःख होणे म्हणून त्याग करा. मग त्याच्यासाठी देवगुरु शास्त्राचं निमित्त कारण खरं आहे. मग इकडून सोडा. मग तसंही ते सांगतात दोहार, जो देह में रहते हुए नियम से देह का स्पर्श नहीं करता है, तथा जो स्वयं भी देह से स्पर्शित नहीं होता, तुम उसे परमात्मा जानो. जे देहामध्ये राहत असताना देहरूप होत नाही, शरीर आत्म्याला स्पर्श करत नाही, आत्मा शरीराला स्पर्श करत नाही. प्रदीप, शेंगा चटणी खाता का कधी? शेंगा चटणी खातो का? खात नाही. पहिले खाल्ली की नाही शेंगाची चटणी? मग शेंगा चटणीमध्ये काय असतं? दीपा, शेंगा चटणी करतो काय काय असतं? लाल तिखट असतं, शेंगा असतात, लोण असतं, जिरे, जे काय असतं ते. मग ती शेंगा चटणी आहे, तिथे शेंगा वेगळे आहेत की नाही, शेंगाचे बारीक कण. मग तिथेच तिखट आहे, मीठ आहे, लोण आहे, जिरे आहे, हिंग आहे, तिथेच आहे. पण तिथेसुद्धा प्रत्येक
भिन्न भिन्न आहेत. जे आचार्य समयसार कुठे बाहेर नाही, तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात समयसार आहे. स्वपराचं भेद विज्ञान एका ठिकाणी असताना फक्त दृष्टी पाहिजे आपल्याला. म्हणून वीरसागर महाराजांनी दृष्टी दिली आपणाला. अनेक ठिकाणी असताना सुद्धा तुम्ही त्याला भिन्न जाणू शकता. समजा शेंगा चटणी केली आणि दीपा त्याला तिखट जास्त पडलं. चटणी, शेंगा चटणी तिखट आहे, मग शेंगा चटणी तिखट आहे का? तिखट आहे, शेंगा चटणी नाही. शेंगा सप्पक आहेत, लोण खारं आहे, पण सगळ्याला तिथे म्हणतो. मग कसं आचरण म्हणतात, हे शरीर आत्मा एका ठिकाणी आहे, असू दे. तुमच्या शेजारी राहते नाही का, तुमच्या घरवरती जाऊबाई राहते म्हणा, एक उदाहरणासाठी. मग जाऊबाई तुम्ही शेजारीचे जर राहता नाही का, तुम्हाला बाधा आहे का? तुमची त्यांना नाही, तुम्हाला त्यांची बाधा नाही. त्यांनी त्यांच्या घरात आपलं आपलं चालतात, तुम्ही तुमच्या घरात चालला, काय बाधा आहे? आणि त्यांनी तुमच्या घरातून का जर कमी जास्त करायचं म्हटलं तर, आणि तुम्ही त्यांच्या घरात गेला तर तेव्हा काय होणार? 33चा आकडा 36चा होऊन जाईल. त्यांनी त्यांच्यात काम करतं, आपण आपलं करा. मग ते शेजारी त्याचं काम करतं, तुम्ही आज तुमचं काम करायचं, काय बिघडलं आहे? त्याला काय म्हणतात आचार्य? शेजारी. त्याचे बहिरंगातले शेजारी आहे. तसं हा तुमचा पण काय आहे, ते जवळ राहतो, एक क्षेत्रावर संबंध आहे. मग तो शेजारी त्याचं काम करत आहे का नाही? बालपणापासून आजपर्यंत शरीर आपलं काम करण्याचं कधी बंद केलं आहे का? बालापासून शरीर वाढत वाढत तरुण, प्रौढ आणि वृद्धाकडे झुकत चाललं का नाही? कुणाच्या म्हणण्यावरून चाललंय त्याच्या. आणि आपण बालपणी जाणत होतो, तरुणपणी जाणत होतो, प्रौढपणी जाणतो आणि वृद्धपणीही जाणतो. विशेष अवस्था सोडून द्या. बालपणाचं विशेष, तरुणपणाचे विशेष परिणाम, प्रौढपणाचे परिणाम, वृद्ध काळाचे परिणाम, या विशेष परिणामाला सोडून द्या. पण बालपणापासून आजपर्यंत जे जाणणं आहे, त्या माझ्या जाणण्याला या शरीराने, इंद्रियाने कधी रोखलंय का? का चाललं? एका ठिकाणी राहून दोघं जण आपलं काम करत आहेत म्हणून सांगितलं. तरुण सागर महाराजांच्या प्रवचनामध्ये सांगितलं. समजा आपण जिथे राहतो, दोन्ही बाजूला समोर 3 व्यक्ती शेजारी आहेत आणि ते 3 व्यक्ती सुरेखांबाई दररोज आपल्याशी भांडण करत असतील तर आपण निश्चिंत राहतो का? भांडणं ते आपल्यासाठी करतात, आपण काही न करता तर आपण आपल्या घरात व्यवस्थितशीर राहू शकत नाही. मग तिथे शेजारी सगळे व्यवस्थितशीर असेल तर, तसं हे शेजारी व्यवस्थितशीर असेल तर सगळं धर्मकार्य होतं. पण त्यालाही बराबर सांभाळा. काय करायचं आहे? शरीर आत्मा नाही. इथून घरी गेला चहा पाणी नाश्ता बंद करू नका. इथून गेल्यानंतर चहा पाणी नाश्ता जेवणात जे का असेल ती सगळी क्रिया करा. ते करत असताना सुद्धा मी जाणणारा पाहणारा आत्मा वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे. डब्यामध्ये गव्हाचं पीठ होतं, फ्रीजमध्ये भाजी होती, पंचपाळमध्ये तिखट मीठ काय सगळं ठेवलं होतं. सगळ्या सामुग्री स्वयंपाकाच्या वेळेला घेतल्या. चेतन का अचेतन आहेत? अचेतन जड आहेत. त्याचा बनलेला भोजन जड, पोटात गेल्यानंतर जड. मग त्यांनी कधी बदल केला का? ती आजी वस्तू बाहेर होती, भली चेतनाच्या आत्म्यामध्ये, शरीरामध्ये पोचली, पण ती कधीही चेतनरूप झाली नाही. आणि चेतन आत्मा आजपर्यंत एवढे पदार्थाला ग्रहण केला,
पण आत्मा कधी जडरूप. मग तुम्हाला एवढं फक्त जाणं श्रद्धान करायचं आहे, त्याला काही जास्त ज्ञानाची आवश्यकता आहे? पिंची कमंडल घेतलं पाहिजे, ब्रह्मचारी राहिलं पाहिजे, शुल्लक आयलक झालं पाहिजे, अशी काय आवश्यकता आहे का? म्हणजे एवढं ज्ञान करण्यासाठी तुम्हाला बरं 6 द्रव्य 7 तत्व 9 एवढं तर ज्ञान पाहिजे. पण जास्त ज्ञान असल्यानंतर परत ध्यानाची स्थिरता वाढेल. गुणस्थान जसं जसं वाढतं तशी ध्यानाची स्थिरता वाढते. पण स्वपराचं भेद विज्ञान करण्यासाठी थोडं ज्ञान. शिवकुमार मुनीला किती ज्ञान होतं प्रदीप? शिवकुमार मुनीला गुरुने त्यांना मंत्र दिला. मग जाता जाता मंत्र दिला तरी मंत्र विसरून गेले. मग येताना एक स्त्री उडदाची डाळ पाकडत होती. विचारलं, काय करता? तुष माश भिन्न, उडद आणि टारपलाला वेगळं करतं. बस तेवढंच त्यांनी ग्रहण केलं. गेले ध्यानात बसले, चपक्षिणी मांडून केवळ ज्ञान झालं. मग जास्त ज्ञानाची आवश्यकता आहे का? नाही. मग कोण म्हणेल एवढं त्यांच्यापाशी थोडं क्षोभक्षम ज्ञान होतं आणि ते चपक्षिणीवरती आरूढ झाले. असं कधीही होत नाही. मग करणानुग सिद्धांत काय सांगतो? उपशम श्रेणी चपक श्रेणी चढणारा जीव द्वादशांगाचा पाठी असतो. द्वादशांगाचे पाठी झाल्याशिवाय श्रेणी आरूढ होता येत नाही. पण जे जे द्वादशांगाचे पाठी होतात ते ते श्रेणी आरूढ होतात असा नियम नाही. पण श्रेणी आरूढ असणारे जीव द्वादशांगाचे पाठी होतात. मग 7व्या गुणस्थानाचे किती भेद आहेत दीपा? 7व्या गुणस्थानाचे भेद कोणते? 2. कोणते? तुम्ही दीपा आहेत का? मला दीपा नाही विचारायचं आहे. मग स्वस्थान अप्रमत्त आणि सातिशय प्रमत्त. मग स्वस्थान अप्रमत्तमध्ये काय असतं सांगा? स्वस्थान अप्रमत्तमध्ये काय असतं? स्वस्थान अप्रमत्त म्हणजे तिथे काय होतं आणि सातिशय अप्रमत्तमध्ये काय होतं? तुम्ही सांगता का ऋणीजी? मग स्वस्थान अप्रमत्तमध्ये 6वं 7वं गुणस्थान बदलतं. अंतर्मुहूर्तात अंतर्मुहूर्तात त्याचं नाव स्वस्थान अप्रमत्त. 7व्यातून 6व्या 6व्यातून 7व्यात अंतर्मुहूर्ताला बदलतं. त्यांना स्वस्थान अप्रमत्त. आणि सातिशय प्रमत्त 8व्या गुणस्थानापासून श्रेणी मांडतो तेव्हा स्वतःच्या आत्म्यामध्ये स्थिर राहतो. तर इथे ध्यानाची स्थिरता वाढली, उपयोग एक ठिकाणी राहिला, मग तो तिथेच राहतो, बाहेर येत नाही. आणि स्वस्थानमध्ये 6वं 7वं गुणस्थान हजारो वेळा परिवर्तन केव्हा तेव्हा सातिशय प्रमत्त गुणस्थान 7वं आणि तिथून 8व्यामध्ये जातो. तेव्हा 8व्या गुणस्थानापासून श्रेणी मांडतो. मग त्या शिवभूती मुनिराजाने दीक्षा घेतली, मुनी तर होते. मग 6व्या 7व्या गणात स्वस्थान अप्रमत्त सातिशय प्रमत्त असं तिथे काय हजार वेळा परिवर्तन झालं. तर द्वादशांगाचे पाठी झाले. शास्त्र वाचलं नाही, फक्त स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करू लागले. 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये अंतर्मुहूर्ताला उपयोग बदलला आणि तिथे त्यांना काय झालं? द्वादशांगाचं ज्ञान पूर्ण प्रगट झालं. आणि त्या द्वादशांगाचा सार शुद्ध आत्मा तो ध्यानाचा विषय झाला. श्रेणी आवड झाले. जे कितीही शास्त्राचं अध्ययन केल्यानंतर द्वादशांगाचा पाठी होत नाही. स्वतःच्या आत्म्याच्या ध्यानानेच द्वादशांगाचं ज्ञान आणि केवळ ज्ञान उत्पन्न होतं. कुठून उत्पन्न होणार आहे केवळ ज्ञान? द्वादशांग निर्वाणी. बस
म्हणजे कुठेही द्वादशांग बाहेर नाही, केवळ ज्ञान कुठेही बाहेर नाही. हे सगळं कारणरूप माझा आत्मा आत्ता इथे आहे. मग त्यांनी अशी दृढ श्रद्धा केली, ज्ञान केलं आणि तिथे ध्यानस्थ राहिले म्हणून सांगितलं. तृतज्ञानाची व्याख्या का करता सांगा? कोण 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 तृतज्ञानाची व्याख्या काय केली? मती ज्ञानाने जाणलेल्या पदार्थाला विशेष जाणणे आणि दिनवाणीला तृत म्हणतात. महिते कुंद कुंद भगवंताने प्रवचन सारमध्ये श्रुत ज्ञान कोणाला म्हटलं? सगळ्या आचार्यांची एकच व्याख्या आहे, पण शिकवताना आपण जे ग्रहण करतो, शिकवणारा सुद्धा चुकीचं सांगतो, शब्दार्थ सांगतो फक्त. श्रुतज्ञान काय म्हणलं? मती ज्ञानाने जाणलेल्या पदार्थाला विशेष रूपाने जाणणे, हे श्रुतज्ञान. पण ही कुंदाने व्याख्या केली नाही, उमास्वामीने पण केली नाही सिद्धांताची व्याख्या. आता इथे सांगतो, 34 नंबर गाथा आहे प्रवचन सारमध्ये. तिथे सांगतात, शीर्षक दिले, अब ज्ञान के श्रुत उपाधि कृत भेद को दूर करते हैं. काय सांगितलं? ज्ञानाला जे श्रुत उपाधी आहे त्याला दूर करतात. श्रुत ज्ञान, त्यामधून श्रुत काढा, काय राहतं? ज्ञान. मग श्रुत ही उपाधी आहे, मती उपाधी, अवधी उपाधी, मन पर्याय केवल्यान उपाधी असायला, याला दूर करा म्हणतात. अर्थात ऐसा बतलाते कि श्रुत ज्ञान भी ज्ञान ही है. श्रुतरूप उपाधि के कारण ज्ञान में कोई भेद नहीं होता है. मग मती, श्रुत, अवधी, मन पर्याय, केवलानी, ज्ञानम हे 5 उपाधी असल्यामुळे ज्ञानामध्ये काहीही भेद पडत नाही. काय सांगायचं आहे? कन्या आहे आपली, तुमची ती कन्या आहे, आता मागं बसलेलं आहे, तिला तुम्ही जन्म दिला, मोठं केलं, विवाह केला, संतती झाली, पुढे नाती झाले, वृद्ध झाले. पण जन्मल्यापासून त्या स्त्रीमध्ये काही फरक आहे? स्त्री स्वभावामध्ये काही फरक आहे का? पण बालपण, तरुणपण, माता आदी हे सगळे उपाधी आहेत नाही. मग त्या उपाधीमुळे काही भेद पडणार आहे का? जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत स्त्री एक सामान्य रूपाने, त्याच्यात काय भेद होणार आहे का? मग कसंही ते आचार्य सांगतात, श्रुत नाही, बाकी सगळे घ्या, त्या उपाधी कारणामध्ये ज्ञानामध्ये काही भेद पडत नाही. ते श्रुताची व्याख्या लक्षात ठेवा. घरी जाऊन बघा, गाथा वाचा, अमृतचंद्र जयचंद्र दोन्ही टीका वाचा, प्रवचन सार 34 नंबर. सूत्र अर्थात उद्गल द्रव्यात्मक वचनों के द्वारा जिनेन्द्र भगवान के द्वारा उपदिष्ट उसकी न्यप्ति ज्ञान है और उस सूत्र की न्यप्ति श्रुत ज्ञान कहा गया है. का सांगितलं? जिनेन्द्र भगवंताच्या जरी सांगितलेले कोणते वचन म्हणजे दिव्यध्वनी, जिनेंद्र भगवंताच्या जरी जे दिव्यध्वनी निघाली, मग त्या सूत्राच्या दिव्यध्वनीच्या शब्दाचं जे भगवान आहे, अरहं परमात्मा. सूत्र 2 प्रकारचे आहेत. सूत्र 2 प्रकारचे, एक भावसूत्र आणि द्रव्यसूत्र. मग अरहंत परमात्मा भावसूत्राचे करतात का द्रव्यसूत्राचे करता आहे? व्यवहार नाही, भावसूत्राचे करता आहे. द्रव्यसूत्राचे करता कोण आहे? गंधरादी.
मग आर्यंत भगवान द्रव्यसूत्राचे करता का नाही, भावसूत्राचे करता का आहे, गंधर द्रव्यसूत्राचे करतात, भावसूत्राचे करता का नाही. मग द्रव्यसूत्राचे करता शोषम श्रुत ज्ञानी असतात. द्रव्यसूत्राचे करता शोषम ज्ञानी गंधर आहेत, पण ते द्रव्यसूत्राचे करता आहेत. आणि आनंद भगवान भावसूत्राचे करता आहेत. भावसूत्राचे करता केवळ ज्ञानी आणि द्रव्यसूत्राचे करता गंधरापासून जेवढे काही असतील आचार्य ते आहेत मुख्य रूपाने. आणि गंधर किंवा सर्व आचार्य द्रव्यसूत्राचे करता आहेत, तसे भावसूत्राचेही करता आहेत, सर्वथा द्रव्यसूत्राचे नाही. सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग हे सूत्र आहे. मग ते सूत्र द्रव्यसूत्र आहे का भावसूत्र आहे? द्रव्यसूत्र. बरोबर. ती शब्दाची परिणती झाली द्रव्य. मग त्याच्यामध्ये भाव आहे का नाही? मग काय आहे भाव? आपण ते सूत्र वाचलं. मग सूत्र वाचलं ते द्रव्यसूत्राचं ज्ञान झालं. बरोबर. मग तिथे भाव काय झाला? जीवाला सम्यक दर्शन ज्ञान चारित्रामुळे मोक्ष मार्गाची सुरुवात होते. मग ते काय झालं? भावसूत्र. म्हणून श्लोक वार्तिक राजवार्तिक आदी ग्रंथ वाचा. त्या ग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे तुम्हाला सर्व ठिकाणी उपयोगाला येणार आहे. पण त्यांनी काय लिहिलं? जिनेंद्र भगवानचा हेतू का सांगितला? जिनेंद्र भगवंताच्या द्वारे सांगितलेलं, अन्य कपिल बौद्धादीच्या द्वारे सांगितलेलं नाही. कारण का? जिनेंद्र भगवंताच्या वाणीमध्ये अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तू सांगितलेली आहे आणि अन्य सर्व मतामध्ये एकांत आहे. म्हणून जिनेंद्र भगवंताच्या जरी उद्दिष्ट हे असतील, अन्य एकांतीवादीच्या जरी नाही. मग त्या सूत्राचं जी न्यप्ती आहे, काय सूत्राच्या न्यप्तीला श्रुतज्ञान म्हणतात. काय त्यांना सूत्राच्या न्यप्तीला श्रुतज्ञान म्हणतात. प्रथम तो श्रुत ही सूत्र है और वह सूत्र भगवान अरहंत सर्वज्ञ के द्वारा जानकर स्वयं उपदिष्ट सात्कार चिन्हयुक्त पौद्गलिक शब्द ब्रह्म है. जिनेंद्र भगवंताच्या वाणीला शब्द ब्रह्माची उपमा दिली. हे शब्द ब्रह्म कशात म्हणतात तर 5 नंबर समेताच्या गाथेमध्ये वाचा. अमृतनं शब्द ब्रह्माचं स्वरूप तिथे सांगितलं. उसकी न्यप्ति शब्द ब्रह्म को जानने वाले ज्ञातृ क्रिया जो ज्ञान है, श्रुत सूत्र तो उसका ज्ञान का कारण होने से ज्ञान के रूप में उपचार से कहा जाता है. मग सूत्राला उच्चारणे सूत्र म्हटलं. त्या सूत्राला ऐकून तुमच्या अंतरंगामध्ये जी ज्ञान झालं त्या ज्ञानाचं नाव श्रुतज्ञान आहे. परोक्ष ज्ञानाचे किती भेद आहे? 5. कोणकोणते? परत पाठवते का परोक्ष ज्ञानाचे 5 भेद? स्मृती, प्रतिज्ञान, तर्क, अनुमान आणि आगम. मग आगमाचं लक्षण काय सांगितलं? आगम, स्मृती, प्रतिज्ञान, तर्क, अनुमान आणि आगम. त्यामध्ये आगमाचं लक्षण काय सांगितलं आचार्यांनी परीक्षामुख सूत्रामध्ये? आप्त वाक्य निबंधनम अर्थ ज्ञानम आगम. प्रामाणिक पुरुषाच्या द्वारे सांगितलेल्या वचनाला ग्रहण करून भावार्थरूप तुमची जी ज्ञान परिणती झाली त्याचं नाव आगम ज्ञान आहे. आगम ज्ञान आणि आगम दोन्हीमध्ये फरक काय? आगम ज्ञान आणि आगममध्ये फरक आहे.
हे जिनवाणी काय झाली? आगम द्रव्यकृत अचेतन आणि आगम ज्ञान जीवाच्या ज्ञानगुणाच्या मती ज्ञानाचा पर्याय आहे, ती चेतन आहे. ते प्रामाणिक पुरुषाच्या जरी ऐकलेले वचन ऐकून त्याचा भावार्थरूप जो भाव जो ग्रहण करतो त्या तुमच्या ज्ञानाच्या पर्यायाचं नाव आगम ज्ञान आहे. लोक आगम म्हटले की शास्त्राकडे जातात, म्हणून परोक्ष ज्ञानाच्या 5 भेदामध्ये आगम ज्ञान पर्याय जीवाच्या ज्ञानाचा पर्याय आहे. शरीराचा, इंद्रियाच्या, कानाचा, डोळ्याचा, कर्माचा धर्म नाही. मग असं आपणाला आचार्य सांगतात, अशा पद्धतीने देवगुरु शास्त्राच्या सानिध्यात जावा. एका ठिकाणी आहोत, दोघाला भिन्न रूपाने जाणार, श्रद्धान करा आणि जे जीवाचे लक्षण सांगितले अशा लक्षणांसहित आत्म्याचं चिंतन मनन ध्यान करा आणि पुद्गलाचं जे लक्षण सांगितलं त्याचं लक्षण जाणून ते माझ्यापासून भिन्न, मी त्याच्यापासून भिन्न आहे, एवढं आपल्याला आचार्यांनी उपदेश आणि आदेश दिलेला आहे. आचार्य करून घेत नाहीत. म्हणून आपण पण काय करायचं? उपदेश द्यायचा आणि निघून जायचं. ज्यांनी करायचं असेल, योग्यता असेल, करतील नाही आणि करणाऱ्याबद्दल राग पण होणार नाही, न करणाऱ्याबद्दल द्वेष पण होणार नाही. सांगून जाणारा मनुष्य रागी द्वेषी होत नाही, पण करून घेणारा मनुष्य नियमाने रागी द्वेषी होतो. मग हे गोळी आत्ता खाल्ली की नाही? त्या गोळी खाण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे मंगल, पण ज्ञानरूपी पाण्याची आवश्यकता आहे. हे भेद ज्ञान करून जावा. इथून जाता जाता सुद्धा विचार करा, जेवढे जेवढे वस्तू दिसतात ते नियमी जाणणार आहे. शरीर इंद्रिया जाणत नाही, प्रकाश जाणत नाही, आत्मा जाणतो. अशी वारंवार तुमची श्रद्धा करा, ज्ञानाने संस्कार करा, तर सामायिक बराबर तुमचं काही काळानंतर 1 तास व्यवस्थित झालेला असेल. ऐका, स्वतः वाचा, स्वतः चिंतन मनन करा, तर ध्यान व्यवस्थित होणार आहे. हो भावश्रुत अरेंत बाबा फक्त त्याचे द्रव्यसूत्राचे करता नाही, भावसूत्रात जे वस्तूचं जे स्वरूप आहे की नाही ते वस्तूचं स्वरूप सांगितलं म्हणून ते भावसूत्राचे करता. आणि ते उपदेश ऐकून गंधर कर्णेंद्रने ऐकतात. मग रचनेचा अर्थ काय? लिहिणंच नाही. मग घरचे आचार्यानंतर लिहिण्याची परंपरा सुरू आहे. फक्त कानाने ऐकणे हे पण काय आहे त्याच्यात? तिथे करता म्हटलं जातं. लिहिण्यानेच नाही, एका दुसऱ्याला परिपाठी शिकवली जातं नाही. समजा आपण ज्याला लहान होतो त्याला पाठांतर एकाने सांगितलं दुसऱ्याला होत होतं, मग तिथे लिखाण होतं का? परत नंतर तिथे पाठांतर कमी झाल्यानंतर मग ही आला. म्हणजे दोन्हीला त्या ठिकाणी द्रव्यसूत्रामध्येच घ्यायचं. हो स्वयं सिद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. स्वयं नित्य निरावरण केवल दर्शन, केवल ज्ञान मात्र स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. मती श्रुत अवधी मन पर्याय केवल ज्ञान, 5 सम्यक ज्ञान, कुमती कुश्रुत कुअवधी, 3 मिथ्या ज्ञान, या 8ही पर्यायामध्ये अन्वय रूपाने राहणारा एक ज्ञान मात्र, जाणणे मात्र, चैतन्य मात्र, उपयोग मात्र, सत्सामान्य स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे.
स्वयंभू परिपूर्ण आहे. ज्ञाता मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. शांती शांती शांती. विसर्ज. नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितव्वताणं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितव्वताणं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं